हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. सो आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे. आय नो खूप दिवसांपासून व्लॉग नाही आला आहे गाईज, बट येस खूप काही गोष्टी चालू होत्या. अँड मेजर अपडेट, मी गाडीवरून पडली होती, थोडंसं लागलं होतं, त्यामुळे मी घरी आली आता. येस. सो तुम्हाला फॅमिली व्लॉगमध्ये मी मंदिर दाखवलं असेल. त्याच्या शेजारी गजानन महाराजांचं मंदिर बनतंय गाईज. पूर्ण कॉलनी मिळून ते गजानन महाराजांचं मंदिर बनवत आहे. क्विक अपडेट असा आहे की नंदुरबारमध्ये 1974 आय थिंक 1974ला ते एक गजानन महाराजांचं मंदिर बनलं होतं. त्यानंतर आता 2026ला दुसरं मंदिर बनतं आहे. म्हणजे खूप लॉंग पिरियड झाला आहे त्याच्यामध्ये मंदिर बनलंच नाही गाईज. सो येस, त्या मंदिरामध्ये गजानन महाराजांची आज मूर्ती येते. पप्पा आणि त्यांचे फ्रेंड्स शेगावून त्यांना घेऊन येत आहे. सो येस, आय डोंट नो मला चालता येईल की नाही. समोरच्या अंकलच्या घरी ते ठेवणार आहेत. आय डोंट नो मला चालता येईल की नाही, तिथपर्यंत जाता येईल की नाही, बट आय विल ट्राय की जर गेलीस तर नक्की कव्हर करेल सगळं आणि तुम्हाला पण मजा येईल. सो बघत राहा. लेट्स सी. खूप लोकांचा बिलीवच नाही आहे देवावर, बट यार माझा आहे, मला गरज आहे खूप जास्त. सो मी बिलीव करत आहे, तुम्ही पण करा. हेल्प भेटते, पॉझिटिव्हिटी भेटते खूप जास्त. खूप जास्त असं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला जर आपण त्यांचं थोडंसं मंदिरात गेलो किंवा काही गेलं तर. सो येस, करत राहा. सो तुम्ही बघत राहा हा व्लॉग. स्टे ट्यून गाईज. खूप जास्त छान वाटेल तुम्हाला हे सगळं बघून. खूप जास्त भारी वातावरण झालंय, स्पीकर्स लावलेत, खूप खूप छान वाटतंय तिथे. सो मी ते कव्हर करेल. स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा कसं होतं काय होतं. सो गाईज, फक्त 5 मिनिटं राहिले त्यांच्या आगमनाला अँड वी आर ऑल सेट अँड ऑलरेडी. मी पण. सो हाय गाईज, एकदम चांगल्याने तयारी चालू आहे आमची आणि मी तुम्हाला आता भेटते आमच्या हर्षदा दीदीला, जी आहे आता नगरसेवक. सो येस गाईज, सगळे आम्ही खूप जास्त मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि स्वप्न पाहिले पाहिजे. मिडल क्लास लोक स्वप्नच नाही बघत यार, असे मोठे मोठे. बघा, नगरसेवकला भेटतो आपण आणि अशी काहीतरी तयारी चालू आहे गाईज. बाबतीतच करून टाकले ना तुम्ही. एकमेकांना पुढे गाईज, ऍक्च्युली एक चुकी झाली होती की माझ्याकडून व्हिडिओ स्टार्ट नव्हता झाला आणि त्याच्यावरून हे सगळे मला बोलताय. थोडं आपण परत घेऊ, काही इश्यू नाही, आपल्याकडे भरपूर स्टोरेज आहे. कसं वाटतंय आई? जोरात बोला. माऊली आमच्याकडे आगमन करत आहे म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत. संध्याकाळपासून आम्ही तयारी करत आहोत, रांगोळी काढत आहोत. आता माऊली यायची खूप खूप आतुरता आहे आम्हाला. ओके, कसं वाटतं आंटी? आमच्या कॉलनीत माऊलींचं मंदिर होतंय, त्याच्यामुळे आम्हाला फार चांगलं वाटतंय. आणि आज माऊली येत आहे, त्याच्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न आहे. अरे वा. मनीषा आंटीना विचारू आम्ही, कसं वाटतंय मनीषा आंटी? खूप उत्साही आहे. आणि आपण नगरसेविका मॅडमला विचारू. हे सगळे काही माझ्यावर हसताय, पण होते चुकी. आपण इनिशियल ब्लॉगर आहे. इकडे जवळ आहे, आवाज नाही ना. येस दीदी, कसं वाटतंय तुला? प्रतीक्षा आता संपलेली आहे, लवकरच माऊली आपल्या येतील. ओके, अरे वा वा वा, छान. सो आता काहीच आपण सुरेखा आंटींना विचारू. त्यांच्या घरी महाराज राहणार आहेत 1 महिना पूर्ण. त्यांना कसं वाटतं ते विचारू आपण. आंटी, गुजरातीमध्ये. મારા ઘરે ગુરુ માવલી આવવાના છે. ઓકે. મને ખૂબ આનંદ થતો છે. અરે મારા વાહ. ઘરે 40 દિવસ રહેશે એટલે હું એકદમ ભાગ્યશાળી છું. अरे वा वा.